हाताने गेले ना, त्या हातांना दिशा देण्याचं काम केलं कोणी ते कळत नाही. वसुधा, काय चाललंय तुझं? ऍक्च्युली तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला चोरच खूप छान देतील काकू. मी एक काम करतो, तुला मी चोरांचा पत्ता देतो, तू त्यांनाच विचार, नाही का? मी कशाला विचारायला पाहिजे? शेवढं पोरग सुद्धा विचारेल, दागिने कुंडीत आले कसे. मी तुला विचारलं होतं, हो की नाही अमृता? तोडे शोधणार आहेस का चोर? तोडे मिळाले, आता चोर. चोर कुठे मिळाले? मला हेच कळत नाही की या घरात चाललंय काय. काय चाललंय म्हणजे तोडे मिळाले, त्याचा आनंदच कोणी साजरा करत नाही. तिने धाडस करून तोडे शोधले, त्याचं कौतुक नाही, फक्त प्रश्नांचा भडीमार चाललाय. हा, आता अमृता आपण एक काम करू, आपण जाऊया आणि चोरांना शोधून काढू. आज रात्रभर चोरांचा शोध घेऊ आपण, त्याशिवाय हिला चैन पडणार नाही, है ना? चल. आई अगं तू नाही, तुम्ही दोघांनी आता कुठेही जायचं नाही. नाही नाही आई, आम्ही आज शोधतो चोरांना. कसे त्याशिवाय आम्हाला पण बरं वाटणार नाही. आज रात्रभर आपण चोरांना शोधूया, हा, त्याशिवाय घरी यायचंच नाही परत. चल. चला, त्या निमित्ताने बायकोला घेऊन बाहेर भटकण्यासाठी एक कारण मिळालं. असल्या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा ते केलेलं बरं. वसुधा, प्रसंग काय ते बघून तरी बोलत जा. अक्षय, पुरे आता. माई, मी देवासमोर साखर ठेवून येते. हा, किती आभार मानू तुझे देवा. खरंच परीक्षा पाहिलीस, पण रिझल्टही असा लावलास ना की परीक्षा घेणारा आणि देणारा दोघही पास झाले. जिजींचे तोडे मिळाले आणि तेही अमृताने मिळवले. अब्रू वाचली. आता तरी माईंचा अमृतावरचा राग जाऊ दे आणि अमृता आणि अक्षयचा संसार भरू दे. मी स्वतः तुझा नवस फेडेन, पण आता मात्र मला त्यांना एकत्र आलेलं पाहिजे. अमृता, लेप लावल्यावर बरं वाटलं ना काल? हो माई, लगेचच आराम पडला. मग मंगळसूत्र कुठे? जखमेला लागत होतं म्हणून काढून ठेवलं होतंस ना? माई, ते काही इतर दागिन्यांबरोबर हिचं मंगळसूत्र तू काढून घेतलंस वसुधा? या माई, मी नाही काय केलेलं. अमृता, मी सांगितलं तुला मंगळसूत्र काढ म्हणून? का मंगळसूत्र ठेव असं सांगितलं? अगं बोल ना. नाही माई. बघितलत ना माई, ऐकलत ना? मी काही नाही केलेलं, हिनीच हरवलं असेल. कुठे मंगळसूत्र? माई, ऍक्च्युली चोरांबरोबर झालेल्या झटापटीत तुटलं ते. अगं तुटलं नाही, वाढवलं गेलं असं म्हणावं ग. काही का असेना, अशुभ आहे ना. पण त्यात हिचा काय दोष माई? असा नाही कसा, म्हणजे मंगळसूत्र आहे ना माई.
मंगळसूत्र ते मंगळसूत्र, ते जपायलाच हवं, हो की नाही हो माई? मी बघेन काय ते. आधी तू हिचे घेतलेले सगळे दागिने तिला आत्ताच्या आत्ता परत कर, ताबडतोब. समजलं? शर्मिष्ठा, भाग्यश्री, जेवणाची तयारी करा. अमृता, तुझं मंगळसूत्र घेऊन ये जा. तू पण जा. पानं घेतले की हाक मारते तुला. हं? नाही, किती नाही म्हणलं ना तरी सारखं मनात येतो. आधीच या दोघांच्या लग्नाला ग्रहण लागलं होतं, आता हे मंगळसूत्र वाढवलं गेलंय. मीही तोच विचार करते. नाही, अमृताला याचं काही गांभीर्य नसेल, म्हणजे कळत नसेल काही तिला, पण आपण आपली रीतभात सोडून चालणार नाही ना. एक काम करूया, अण्णांशी बोलते मी. अनंता बरोबर तिचं मंगळसूत्र आपण पेढीवर पाठवून देऊया, तो नीट करून आणेल. हा, या सगळ्या गडबडीत त्या दोघांचं बाहेर जायचे राहूनच गेलंय. पण काही काळजी करू नकोस, लवकरात लवकर तेही सगळं नीट होईल. आपल्या घरातून ते दागिने कुंडीपर्यंत पोचले कसे? ऍक्च्युली तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला चोरच खूप छान देतील का? येस, आणि अशा प्रकारे आपला टास्क आपण पूर्ण केलेला आहे. तोडे मिळाले. सॉरी 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 सॉरी, एक मिनिट. काय होते की नाही? का अपसेट आहेस तू? तू का नाही सांगू दिलं मला काकांचं नाव सगळ्यांना? तुला माहिती आहे ना काका कसे. आता जर त्यांचं प्रकरण उघडकीस आणलं नाही तर ते अजून काय काय करतील reaction? एक मिनिट. बस तू इतकी सिरियस होतेस काय? हे बघ, तुला जरी नसली तरी मला तुझी खूप परवा आहे, कळलं? आधीच यार तुला जो मान मिळाला हवा नाही घरात तो मिळत नाही. त्या ते सगळं तुझ्या काकाने केलं असं जर म्हटलं ना, तुला खूप बोलणी खावी लागतील. वसुधा काकूच्या हाती तर आहे तर कोलीत मिळेल. काय करेल ती, जगणं मुश्किल करून टाकेल तुझ्या घरात. तसं व्हायला नकोय ना. अण्णा माहिती ठीक आहे, ते मनावर घेणार नाही, पण चुकून त्यांच्या मनात जर गोष्ट राहिली तर कशाला रिस्क घ्यायची? अक्षय, नाही अमृता, तुला कळत नाहीये यार. त्यांनी जो गुन्हा केला त्याची शिक्षा तू का भोगतेस? का तू भोगायची? आणि सगळ्यात महत्वाचा, तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलून जाईल. हे मला नाही चालणार. आधीच तुझ्या घरासाठी माझ्यासाठी जे काही केलंय ना, त्याची कोणी किंमतही करत नाही. दखल नाही घेतली जात त्याची या घरात. तर तुझ्या काकाने चोरी केली म्हटली तर विषय संपेल. उठता बसता तुला टोमणे खावे लागतील. तूच मला सांगितलं होतंस ना की तुला हा त्रास सहन होत नाही म्हणून. मग तुझा त्रास मला कसा बघवला जाईल? आणि आपलं ठरलं होतं ना की सगळं खूप गुड नोटवर, चांगल्या नोटवर सगळं संपवायचं. आणि आफ्टर ऑल यार, यू आर माय बेस्ट फ्रेंड. यू आर द बेस्ट पर्सन इन माय लाईफ.